दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. एकविरा स्फोट वाकीपाडा वर्सेस आपण पाहतोय जीवदानी स्फोट गिरीज. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेत ते म्हणजेच न्यू स्टार मोडीपाडा टीमनं. आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये बघूया कुठला संघ असेल तो 2 मॅच जिंकेल. मग ती टीम असणार आहे एकविरा स्फोट वाकीपाडा की मग जीवदानी स्फोट गिरीज. कुणाल मडके अँड अनिकेत भोमटे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणजेच आकाश धानवी, हिटमॅन फ्रॉम गिरीज. राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर एफर्ट्स पाहायला जरूर मिळाला. निश्चितच चेक केलं जाईल सेफ आहे की मग चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय की काय हे देखील चेक केलं जाईल. थर्ड अंपायरची मागणी जरूर आले तिसऱ्या अंपायर कडे. येस सेफ आहे. मिडल फक्त एक सिंगल. फटका चांगला होता ऑन साईडला, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. मयूर भोईर त्या ठिकाणी होता आणि मयूरच्या माध्यमातून आज काय जबरदस्त परफॉर्मन्स होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता कुणाल मडकेनं, परंतु प्रोटेक्शन सजवलं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये. कारण आकाश दानवीला देखील माहिती आहे कुठला खेळाडू कोणत्या दिशेनं स्ट्रॉंग आहे आणि त्या बाजूनं मात्र प्रोटेक्शन सजवलंय त्यांच्या खेळीसाठी. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरिता आला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी लिडिंग एज आणि काम तमाम अनिकेत भोमटे इज आउट. चांगला खेळ करत होता मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग होत होती, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला, लिडिंग एज लागली गेली. बाकीचं काम यष्टीरक्षक संतोष डावळेच्या माध्यमातून चांगलं होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिला धक्का बसला अनिकेत भोमटेच्या नावानं एकविरा स्फोट वाकीपाडा टीमला. धावसंख्या आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 3 ओव्हरचा हा सामना आहे. प्रथमतः या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस जिंकण्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे एकविरा स्फोट वाकीपाडा टीमनं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय फलंदाज रुपेश मोरे. तो संघाचा संघनायक आहे. संघनायक म्हटलं तर टीमचा एक केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण टीम मॅनेजमेंट, फिल्डिंग पोझिशन, बॅटिंग पोझिशन, कोणाला पुढे कोणाला मागे मैदानाच्या आतमध्ये उतरवायचं सर्व काही त्याच्याकडे अधिकार असतात. आणि यावेळेस तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रुपेश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील 4. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8. पहिल्या 2 बॉलती सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि चौथ्या बॉलवरती विकेट प्राप्त केले गोलंदाज आकाश दानवीनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता. पंच आपण पाहिले तर भावेश भोईर सरांच्या माध्यमातून हा वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगचे पंच दिनेश पडवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले अंपायरिंग या मॅच मध्ये देखील होत असताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाना असंच काहीतरी या ठिकाणी पाहायला मिळालं. तर चेंडूवरची नजर यावेळेस हटली होती. हलकासा
बॅटला बॉल ब्रश देखील झाला होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. हा डॉट बॉल येणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आला होता. विवेक गुवारी पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. रुपेश मोरेचा देखील खेळ आउट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 9 धावा पाहायला मिळत आहेत जरूर. षटकार एक आला होता, परंतु कमबॅक करणं सर्व काही माहिती आहे आकाश दानवीला. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा पॉवर हिटमॅन म्हणजेच आकाश दानवी. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावरती असतील तर तो खेळाडू आहे. वन मॅन शो आकाश दानवी. रवी ढवळे आता मात्र 2 ढवळे एकमेकाच्या विरोधामध्ये आलेत, परंतु सध्या आपण पाहिलं तर रवी ढवळे नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, तर संतोष ढवळे यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कुणाल मडके सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हापलीवर घेतलाय, चेंडूला पाठवलंय फाईन लेग मॉन्डर लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो हा चौकार. 4 रन. ऐनवेळी चेंडूने देखील दिशा बदलली. आउटफील्ड थोडीशी फास्ट होती फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि त्याचा फायदा मिळाला बॅटर कुणाल मडकेला. चौकार या ठिकाणी पेश केलाय. चौकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार आलाय. थोडेसे हौसले बुलंद झालेत बॅटरचे. कॉन्फिडन्स वाढला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने मनगटाचा वापर केलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. विवेक गोवारी अति वेगानं आला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरची मागणी जरूर घेतले रनआउट साठी. बघूया सेफ आहे की मग रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद असणार आहे हे देखील चेक केलं जाईल. अंपायर कॉल आहे का? येस, अंपायर कॉल आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर किरणजी पडवळे साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आई महामाई देवी चषकामध्ये. आणि डिसिजन असणार आहे नॉट आउट. 2 धावा ठिकाणी कंप्लीट झाले. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 15. त्याचनंतर कांचनजी पाटील साहेबांचा देखील शुभ आगमन झालेला आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आई महामाई देवी चषकामध्ये. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा बाहेर गुल. षटकार. या ठिकाणी षटकार पेश केलाय. षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. संतोष डावलेच्या विरोधामध्ये चांगले बॅटिंग कुणाल मडकेच्या माध्यमातून होते. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल. बाई काय हो फटका. जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार बेकार. षटकार या ठिकाणी पेश केला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र चांगला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस
धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन आपण पाहतोय संतोष डावळेचं. यावेळेस आपण पाहिला तर हा ओव्हरपिच बॉल होता, थोडासा मिसटाइम फटका जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हो नशिबाची साथ देखील आहे कुणाल मडकेला. डेंजर एंड मध्ये धावत होता. चेंडूची फेकी आपण पाहिले तर व्हॉट्सअप प्रमाणे यायला हवी होती. कदाचित व्हॉट्सअप प्रमाणे जर फेकी आली असती तर इथे डिलीट व्हावं लागलं असतं फलंदाजाला. परंतु 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 14.50च्या सरासरीने 29 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी जरूर केलाय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमनं. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि आतापर्यंत तो निर्णय त्यांच्या बाजूनं लागताना आपण जरूर पाहतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुणाल मडकेची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. संतोष डावळेच्या विरोधामध्ये चांगला खेळ त्यांनी केला. विवेक गोवारी तिसरं षटक टाकण्याकरता. विवेकच्या विरोधामध्ये रवी डावळेचा हा सुंदर फटका आहे ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने. आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर राकेश चौधरी देखील पाहायला मिळत नाहीये. जीवदानी स्फोटगिरी टीम मध्ये एक प्रमुख खेळाडू आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक हॉल मध्ये हाताला जरूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला मात्र झालंय. स्टेट ड्राईव्हचा फटका यावेळेस पाहायला मिळाला होता. एक सिंगल धावे ते सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 31 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा तरी यायला हव्या. यावेळेस चेंडूची सुंदर हाताळणी केली गेली. वेगामध्ये बीट केलं. फुल्लरडेंचा हा बॉल होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगलं यष्टीरक्षण संतोष डावळेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं आणि वेगामध्ये बीट केलंय रवी डावलेला. चांगला कमबॅक विवेकचा. यावेळेस मिसटाइम फटका पाहायला मिळतोय आणि झेल मात्र पकडली जातीये प्लस फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. सॉरी मला वाटतं बॅटला चेंडू स्पर्श झाला नाही. शरीराला चेंडू स्पर्श झाला होता. मला देखील असं वाटलं होतं की चेंडू बॅटला स्पर्श झालाय की काय आणि झेल पकडला होता परंतु बॅटला चेंडू स्पर्श झाला नव्हता. पायच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. यावेळेस मिसटाइम फटका पाहायला मिळतोय ऑन साईडला. शॉर्ट मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे पकडतोय झेल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रदीप नावाचा क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या माध्यमातून मात्र झेल चांगला पकडला गेलाय शॉर्ट मिडॉनला. फलंदाज आपण पाहिला तर कुणाल मडके देखील आउट. चांगला कमबॅक केला या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला तर विवेकनं. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. त्याच्या षटकातील पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल आणि आता मात्र विकेट. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा मार पडला होता संतोष डावळेच्या गोलंदाजीमध्ये परंतु यावेळेस टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 32. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दीपेश मेघवाळे नावाचा खेळाडू इन होतोय. दीपेश मोरे देखील आहे, दीपेश मेघवाळे देखील आहे एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीम मध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो 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 हो
कदाचित हा चेंडू जर एस्टँडवरती लागला नसता तर सीमारेषेच्या पलीकडे जाताना जरूर दिसला असता. एवढ्या वेगानं हा थ्रो केला होता, परंतु नेम धरून गेम केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये दीपेशला देखील परतावं लागेल. 30 षटकांचा खेळ संपन्न झालाय धाव फलकावरती आणि धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 32 आणि लक्ष असणार आहे 33. जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. टॉस केला जाईल आझाद वसई वर्सेस जरीमरी स्पोर्ट गोखिवरे या दोन टीमच्या मध्ये. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर आमचे सहकारी समालोचक मित्र सज्ज आहेत. जयेश चिडुकले, थँक्यू. चला दोन कर्णधार या आणि किरण दादांना विनंती करते. किरण दादा पडवले एक चांगले खेळाडू सुद्धा राहिले आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. क्युरे टीमचे संगणक या राकेश असतील. टॉसची ओळख करून दिली जाईल. आपण पाहिलं तर खोपरकर बॉईज आणि दुसऱ्या बाजूने विजयदीप स्पोर्ट्स. कॉल करून देतोय नक्कीच किरण म्हणजे आझाद टीमकडून. विजयदीप स्पोर्ट्स येतोय खोपरकर. दादा आपण शुभेच्छा दोन कर्णधारांना द्या आणि विराजमान कक्षामध्ये नक्कीच धन्यवाद. खोपरकर कॉल दिला होता. नक्कीच राकेश टॉस जिंकलाय. काय निवडाली इथे क्षेत्ररक्षक. भरपूर दिवस झाले जरीमारी स्पोर्ट्स गोखिवरे संघ एक मोठं नाव आपण पाहिलं, परंतु थोडंसं कालांतराने क्रिकेटपासून लांब राहिलं आहे. काय नक्कीच विचार करायचा झाला तर भरपूर दिवसांनी क्रिकेट खेळत आहेत. काय इथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे कसं कॉम्बिनेशन काय असेल आज? हे क्षेत्ररक्षक त्यासाठी घेतलं आहे की रन चेस होतात म्हणून क्षेत्ररक्षक घेतलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण विचार करायचा झाला तर मग जरीमरी गोखिवरे हा संघ भरपूर कालानंतर आपण इलेक्शनमध्ये पाहतोय. ते प्रॅक्टिस थोडी कमी आहे त्याच्यामुळे एंट्री पोरं पण कामाला जातात म्हणून एंट्री करायला जरा भेटत नाही. त्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर आझाद एक टफ संघ आपण बघितलं. त्यांच्यासमोर तुम्ही खेळात, त्यांच्यासमोर नक्कीच तुम्हाला अनुभव सुद्धा आहे. काय गेम प्लॅनिंग वापरणार या मॅचमध्ये? हो नक्की चांगली टीम आहे आझाद वसई. तेच कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि एक प्रश्न असा असेल स्पर्धेबद्दल काय मत आहे? उत्कृष्ट आहे आयोजन नियोजन आणि चांगलंच केलं एकदम. शुभेच्छा असेल तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. किरण नक्कीच टॉस तुम्ही जिंकलास तर काय निवडला असता? मी पण क्षेत्ररक्षण केलं असं. आझाद वसई संघ आपण बघितलं तर चांगला क्रिकेट खेळतोय, परंतु कुठेतरी थोड्याशा सिली मिस्टेक सुद्धा मागात पडत असतात. आज काय वाटतंय की परफॉर्मन्स कसं राहील? आज बॉलर लोकांनी बॉलिंग चांगली टाकली पाहिजे. बॅटिंग तर होतच आहे, बॉलिंग जरा कमी होते म्हणून जरा मागे पडते. मग आज प्रभावी आज खेळाडू म्हणून यंगस्टर कोणाकडून चांगली अपेक्षा असेल तर चांगला खेळ करेल तुमच्यासाठी? आहे विशाल आहे, निशान आहे, क्रिश आहे, निखिल आहे, आहेत करण वगैरे सर्व आहेत. आणि एक प्रश्न असा असेल की या स्पर्धेबद्दल काय मत आहे? आयोजन खूप चांगलं केलं आहे ना, खेळायला मजा आहे ग्राउंडवरती. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. पंचांचा इशारा मिळतो की मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे पूर्ण करायचं आहे आणि कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे प्रत्यक्षात नक्कीच आपण पाहतोय. तर 33 धावांचं पाठलाग पूर्ण करायचं आहे. 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश दानवे अँड त्याला साथ देण्याकरिता मयूर भोईर. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज आपण पाहिला तर सज्ज आहे रुपेश मोरे. पहिल्याच बॉलवर मात्र मोठी विकेट प्ले डाऊनच्या स्वरूपात आपण पाहिलं. विकेट डाऊन झाली आहे आणि पहिला पण तर आकाश दानवी बिग विकेट आउट. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जवळजवळ दुपारचं सत्र आहे आणि विश्लेषण करायचं झालं तर एक बिगेस्ट मॅच आपण पाहतोय. 33 धावा चेस करायचे आहेत आणि त्या चेस करत असताना पहिल्या बॉलवर एक पहिला मोठा धक्का दिलाय. म्हणजे मोठा धक्का आपण बघितला तर आकाश दानवी त्याला बाद केलाय. रुपेश मोरे याची खासियत आहे गोलंदाजीमध्ये व्हरायटी व्हेरिएशन यूज करू शकतोय आणि त्याने केलंय देखील आणि असंच व्हेरिएशन आणखीन काही बघायला सुद्धा मिळेल नो डाऊट. संतोष न्यू बॅटर
हे इथे लाऊड अपील, बिग विकेट दुसरी. संतोष सुद्धा परताना पाहायला मिळेल. रुपेशने मोठी मिळवली दुसरी सफलता. जीवदानी गिरीज मात्र अडचणीमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळते. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला रंगत होतो घड्याला, रखमाईचे पडाला रंगत होतो घड्याला. टाइम मोडा झाला कधी नाही आला, दिला होता वायदा नाही त्याला फायदा, दिला होता वायदा नाही त्याला फायदा. थँक्यू विजय. इथे आपण बघितले ना तर 2 मोठे धक्के पहिल्या 2 बॉलवर दिलेत. गोलंदाज आता हॅट्रिकवर येऊन पोहोचला आहे आणि कदाचित हॅट्रिक पूर्ण देखील करू शकतोय. रुपेशकडे ती क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये व्हरायटीज आपण पाहिल्या, अनेक प्रकारचे चेंडू हाताळू शकतोय का. त्या व्हरायटीमध्ये आपण लेग स्पिन टाकू शकतोय, ऑफ स्पिन टाकू शकतोय. नक्कीच आपण त्यानंतर बघितलं तर स्लोअर वन टाकू शकतोय, क्विकर वन टाकू शकतोय, नक्कल बॉल टाकू शकतो. भरपूर याच्याकडे आपण बघितल्यानंतर मग विविधता आहेत. न्यू बॅटर इन झालेत. हर्ष तर हॅट्रिक बॉल असेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यंगस्टरला मात्र इथे प्रोत्साहन दिलंय. नक्कीच ज्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. हर्षकडे सुद्धा आपण बघितलं टॅलेंट आहे. डेफिनेटली आपण बघितलं तर डबल जिग्नेशजी मात्रे नक्कीच त्यांच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक्स तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज होता. नक्कीच आपण पाहिलं तर खास करून रुपेशसाठी, परंतु नक्कीच रुपेशचा हा बॉल मात्र आपण बघितला तर इथून मात्र खेळला गेला. म्हणजे 2 बॉल आता शिल्लक राहिलेत, परंतु रुपेशला तरी ते आपण पाहिलं तर आता संधी मिळणार नाहीये. कारण की नक्कीच या मॅचमध्ये हॅट्रिक करण्याची, कारण की नक्कीच जवळजवळ 4 चेंडू फेकलेत. परंतु जिग्नेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं की पारितोषिक सुद्धा होतं 2000 रुपयाचं. कदाचित नेक्स्ट बॉलरसाठी सुद्धा असू शकेल. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं की उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सुद्धा उपस्थित लाभले होते आपल्याला. क्विकर वन आहे म्हणून मी पाहतोय ना की ज्याप्रमाणे मी का उल्लेख करतोय की या गोलंदाजाला रीड करणं तुम्हाला इतकं इझी जाणार नाही आहे. भरपूर आणि भरपूर मात्र आपण पाहू शकतोय त्याचा दर्जा वाढत गेलाय. जसजसं आपण पाहिलं क्रिकेट खेळत गेलाय तसतसं त्याला अनुभव येत आलाय. भरपूर सिनियर खेळाडूंकडून सुद्धा सल्ले चांगले मिळाले, भरपूर योगदान मिळालं. आणि खास करून श्यामदादा पाटील असतील, रविदादा पाटील असतील यांच्या माध्यमातून योगदान जे सल्ले मिळाले यावेळेला पाहिलं ब्लॉकलमध्ये. ओहो यावेळेला कदाचित धोका आणि पंचांनी मात्र बोट आकाशात उंचावलंय. यावेळेला फलंदाज मात्र बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात हर्ष मात्र परतताना पाहायला मिळेल. आणि इथे आपण पाहिले तर अडचणीचा सामना मात्र करत असताना इथे पाहायला मिळते जीवदानी गिरीज टीम. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्य केलंय नक्कीच त्यांचा मी उल्लेख तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा करणार आहे. कारण की नक्कीच थोडासा वेळ आपण बघितलं की माझ्यासाठी आहे. जवळजवळ आपण बघितलं की या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर स्वर्गीय राजेश भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर राकेश प्रमोद गोवारे आणि आशिष राजेश भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेत, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर बॅट्समन आणि सिरीजसाठी आपण पाहिलं तर स्वर्गीय आत्माराम बारक्या पडवले यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय प्रमोदजी पडवले क्रिकेटप्रेमी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेल्या ज्या ट्रॉफीज त्यांचे आभार व्यक्त करतोय. सामनावीराच्या ज्या ट्रॉफीज आहेत मयूर जगन्नाथ म्हात्रे म्हणजे तांडेल साहेब आपण बघितलं, शिवसैनिक आपण पाहिलं जितेंद्र चेनकी त्यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफी स्पॉन्सर्स झालेत. सन्मान चिन्ह सन्मान आपण बघितलं तर पंकज राधाकिशनजी भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज आपण पाहिलं तर सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून युवासेना प्रमुख वसई तालुक्याचे जे विधानसभेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दुखापत झालेली आहे नक्की ते दिसून आलंय. बाटला लागून नक्की थोडासा डोक्यावर मात्र चेंडू आदळला गेलाय, थोडीशी दुखापत जाणवत आहे.
तरी ते आपण स्पॉन्सरचा उल्लेख करत होतो. नक्कीच या स्पर्धेसाठी पाण्याचे जे पाणी पिण्याचे जे पाणी आहे नक्कीच 3 दिवस स्पॉन्सर्स केलं आहे. भूषण मोरेश्वरजी पडवळे आपण पाहिलं तर म्हणजेच भूषणदादा पडवळे यांच्या माध्यमातून उपशाखा प्रमुख चंद्रवाड्याचे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपण पाहिलं की मोहनदादांच्या माध्यमातून आपण बघितलं द ग्रेट मराठाचे संस्थापक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडप डेकोरेटर्स आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केला गेला आहे. त्यानंतर आपण बघितलं की द्वितीय कॅश प्राईज आपण पाहिलं तर सन्माननीय निलेशजी चव्हाण उद्योजक आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर्स केलं आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. दरम्यान विकेट मात्र आणखीन इथे मिळाली आहे. थँक्यू. थोडंसं थांबवते डीजे तुम्हाला. तृतीय कॅश प्राईज आपण पाहतोय SM फिटनेस नक्कीच चे ओनर म्हणजे शुभमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज स्पॉन्सर्स झाले. त्यानंतर सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. त्यानंतर धनंजयजी यादव यांच्या माध्यमातून 8,000 रुपयाची देणगी. भरपूर काही स्पॉन्सर्स आहेत आणि नक्कीच हे स्पॉन्सर्स होते त्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. फक्त एक धावसंख्येवर नक्कीच रोखून ठेवलंय जीवदानी गिरीज या संघाला. 33चं लक्ष असताना जो फलंदाज येतोय नक्कीच मात्र आपण बघितलं बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु वाईट बॉल इथे आलाय. रवीची मेहरबानी थोडीशी पाहायला मिळाली कारण की त्या एक नंतर थोडीशी मात्र मी तर म्हणेन की पुढे जाण्याची संधी मिळते. अन्यथा आपण बघितलं तर जीवदानी गिरीज या वेळेला एक धावेसाठी ना जसं आपण बघितलं की म्हटलं जातंय ना डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. जसं म्हटलं जाते ना की वाळवंटामध्ये आपण बघितलं की पाण्यासाठी दर नक्कीच आपण बघितलं का उंट जसा भरकटत असतो ना तसंच मात्र पाहतो की परिस्थिती एक धावेसाठी आता मात्र तरसावं लागत आहे जीवदानी गिरीज या संघाला. तर म्हणेन की भरपूर दयनीय अवस्था पहिल्यांदा नक्कीच मला वाटतं जीवदानी गिरीज संघाची केली आहे. हा कोलटप्प्याचा चेंडू नक्कीच हाताळला जातोय. इथे आपण पाहू शकतोय की तितका काही मात्र फायदा मिळत नाही आहे आणि टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 3 धावा म्हणजे 30 धावा हव्यात. आणखी चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4 म्हणजे 8 चेंडू आणि 30 धावा. दरम्यान हा मोठा फटका आलाय. यस डेफिनेटली उडवला तर होता येतोय की काय आणि आलायच आणि डेफिनेटली आपण पाहिला तर 9 धावा या षटकाराने मात्र आपण पाहिलं. म्हणजेच हा मॅच इथून संपली नाहीये. हा षटकार सांगतोय जोपर्यंत आपण बघितलं की 9 धावा फलकावर लागल्या गेल्यात या षटकारांना विवेक असतील तोपर्यंत आपण पाहिलं की लढाई लढतील. आत्ता राहिलेले चेंडू आपण पाहिले तर जवळजवळ शिल्लक असतील 7 आणि या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली तर 24 धाव्यांची गरज असेल. डेफिनेटली इथे एक मोठा फटका आणखीन येतोय ना तर मॅचमध्ये पलटवार डेफिनेटली होऊ शकतोय. यस त्याच्यासाठी मात्र तो पॉझिटिव्ह इंटेंट मात्र दर्शवावा लागेल. रवी पुढील बॉल घेऊन सज्ज. लाऊड अपील मात्र आपण पाहिली आहे की फक्त आपण बघितलं तर हा डॉट चेंडू येतोय. या डॉट चेंडूने षटकाची समाप्ती झाली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिले तर आत्ता मात्र 6 चेंडू आणि तब्बल 24 धावा हे समीकरण राहिलंय. जीवदानी गिरीज टीम अडचणीमध्ये मात्र सापडली आहे कारण की जी अडचण आपण पाहिली आहे ना तर मग एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा संघाने भरपूर मोठी केली. वळूया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर या मॅचमध्ये आपण कमबॅक करूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025 समोरच आपण पाहतोय ज्याप्रमाणे छोटंसं पर्वत पाहायला मिळत आहे आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर तसं छोट्या पर्वतामध्ये नक्कीच वसलेली आपल्याला पाहायला मिळते आई महामाई देवी.
चला वाकीपाडा टीम, तुम्हाला विनंती असेल की स्पीडअप करा. आणखीन आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायच्या, एक्स्ट्रा म्हणजेच आपल्याला आणखीन मॅचेस खेळवायच्या, त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा वेळ मात्र खर्च करू नका. यावेळेला हवेत फटका खेळलाय, उंची जास्त आहे लांबी कमी. झेल मात्र कलेक्ट केला जातोय. विकेट डाऊन झाली आहे. विकेट मात्र पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली कुणालनं. डीजे आनंद आनंद सागाची झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. सागाची झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. धन्यवाद धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन होत आहेत केतन. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर फक्त आणि फक्त 9. एक षटकार आपण जरूर पाहिला, परंतु त्यानंतर विवेक नास्टागेनकडे उभा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कदाचित मित्र म्हणे की विवेक या खेळाडूला थोडंसं लवकर यायला हवं होतं, कारण की हा खेळाडू लवकर आला असता तर मित्र म्हणेन की फायदा झाला असता कदाचित. चला जास्त वेळ घेत आहेत. वाईट चेंडूची नोंद मात्र इथे केली जाईल. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल 10. 23 धावा हव्या आहेत इथून जिंकण्यासाठी. यस डेफिनेटली 5 चेंडू आणि 23. नक्कीच थोडेसे गोलंदाजीमध्ये रनअपमध्ये चुकाताना पाहायला मिळालेत पुन्हा एकदा, त्यामुळेच आता आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सेट झालेत. आतापर्यंत आपण बघितलं की अँगल तर चेंज करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. केतनसाठी लेफ्टी बॅटर पाहतोय आपण. 23 धावा हव्या आहेत. हो इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फटका नक्कीच चांगला खेळला गेला होता, परंतु फिल्डर होते तिथे. विकेट मात्र मिळेल इथे. आणखीन एक आपण पाहिलं नुकसान होताना पाहायला मिळते. मॅच पूर्णपणे फसलेली आहे इथून जीवदानी गिरीश टीमसाठी. डीजे आनंद आनंद धन्यवाद धन्यवाद डीजे. चला बॅटर लगेच पाठवून त्या मैदानाच्या आतमध्ये क्विक. विश्लेषण करायचं झालं आपण तर इथून राहिलेले 4 चेंडू आहेत. 23 धावा, 4 षटकार मात्र ठोकावे लागतील. कुणालचा हा चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. 100ने प्रयत्न केला निकेतनं, परंतु मात्र तिथे काही जास्त फायदा मिळणार नाही आणि तितकं नुकसान सुद्धा होणार नाहीये. वाकीपाडा संघाला नक्कीच आपण पाहिलं तर आता या मॅच मध्ये आपण मजबूत आणि अतिमजबूत परिस्थितीमध्ये पाहतोय, कारण त्याचा की मग 33 धावा आणि त्या मित्र म्हणेन त्यांच्यासाठी भरपूर होत्या. हा नो बॉल नक्कीच इथे फेकला जातोय. भीमर चेंडूची हाताळणी केली रे. इथे नुकसान होईल का? आणि डेफिनेटली नुकसान झालंय. नुकसान मोठं झालंय. थोडंसं नक्कीच आपण पाहिलं तर उशिराने मित्रमाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. कदाचित आपण बघितलं तर लवकर नक्कीच मित्रमाने धाव पूर्ण केली असती पहिली, आणि त्यानंतर आपण बघितलं की इथून विचार करायचा झाला असता तर आपण पाहू शकतो की फायदा झाला असता, परंतु रनआउट सुद्धा झाले. फ्रीडचा चेंडू असेल. 13 धावा फलकावर. धन्यवाद डीजे. चला नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिल्पेश आले. आता शिल्पेश दांडेकर इथून विश्लेषण करायचं झालं तर मग जीवदानी गिरीश आज जवळजवळ या मैदानावर खेळायचं असताना पहिला मॅच तर अगदी सहज जिंकला गेला होता,
परंतु पहिल्याच बॉलवर जी आकाशची विकेट आणि त्या विकेटने मात्र नक्कीच या मॅचची हवा काढली आहे. 20 धावा हव्या आहेत. फ्रीडचा चेंडू 3 चेंडू आणि 20 धावा हव्या आहेत. शिल्पेश दांडेकर स्ट्राईक एंडकडे. चला नक्कीच आपण पाहतोय की फ्रीडचा चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितका जास्त फायदा नाही मिळणार आहे. जुद आणि गिरीज टीमचा परफॉर्मन्स आपण पाहिलं थोडंसं या मॅच मध्ये नक्कीच डगमगलं गेलं आणि आपण पाहू शकतो की एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचं वर्चस्व. 2 चेंडू आहेत आता शिल्लक. 19 धावा. फटकावेत खेळलाय, फिल्डर येतील तिथे खाली, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु कॅच पकडला नाही आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकार मात्र मिळतोय. प्रयत्न जरूर चांगला होता. 1 चेंडू शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर नक्कीच जी सुरुवातपासून आपण पाहिलं तितके प्रयत्न चांगले करायचे हवे होते परंतु तसे होताना दिसले नाहीये. गोलंदाजांचं वर्चस्व आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचं वर्चस्व या मॅचवर पाहायला मिळत आहे आणि इथे आपण बघितलं तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स केलाय आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघानं. अभिनंदन त्यांचंही करेन नक्कीच आणि आभार व्यक्त करेन जीवदानी गिरीज या संघाचा, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये आपला नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाईल येथून हे सुद्धा आमच्या ऑफिशियल आम्हाला सांगतायत. विश्लेषण करूया आपण तर कोण ठरतो या मॅचचा हिरो.